दिवशी विद्यालयाचे सन्मान तसेच अभिनव बालविकास मंदिर आणि आदर्श शिशुविहार यांच्या ज्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ज्या काही स्पर्धा झाल्या आणि स्पर्धा म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जो भाग घेतला आणि भाग घेऊन आपल्या जो कलागुण आहे तर आपण जर बघितलं तर शिक्षण म्हणजे काय तर स्मृतीचं जे शिक्षण आहे, स्मृती म्हणजे आपल्याला जेवढी स्मरणशक्ती जास्त तेवढा तो विद्यार्थी पुढे. परंतु आपल्या अनादी काळापासून शिक्षणाला एक वेगळं महत्त्व आहे. त्याला इंग्रजीमध्ये एज्युकेशन इज टू ड्रॉ आउट. म्हणजे आपल्यातले जे काही सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण आपले बाहेर आल्या पाहिजे आणि त्याला कोणीतरी प्रेरणा दिली पाहिजे. तर या ठिकाणी महाभारतामधील काही गोष्टी आहेत की पांडवांमध्ये 5 भाऊ होते, परंतु त्याच्यामध्ये युद्ध कलेमध्ये प्रत्येकामध्ये वेगळी निपुणता होती आणि ती जी निपुणता आहे ती आचार्य द्रोणाने ती बाहेर काढली आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं आणि ते निपुण झाले. आणि त्यांच्यात जे गुण असायचे ते गुणांना त्यांनी वाव दिला. तर शिक्षक पण असा असला पाहिजे. जर आपला एखादा विद्यार्थी त्याच्यात जर वेगळे गुण असतील, चांगले गुण असतील, त्या गुणांना पुढे घेऊन जायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची काही स्मरणशक्ती सारखी असत नाही. म्हणून आज मेमरीचं एज्युकेशन झालं आणि शिक्षण भाकरीचं झालं. म्हणून शिकला तर काय खाशील अशी जी व्याख्या आहे ती व्याख्या निर्माण झाली. म्हणून जर एखादा विद्यार्थी चांगला शेतकरी होत असेल किंवा एक चांगला उत्कृष्ट फॅब्रिकेशनचं काम करत असेल किंवा त्याच्यामध्ये चांगले क्रीडातले गुण असतील, नृत्य कौशल्य असेल तर त्या विद्यार्थ्याला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे. परंतु आज काय होते की कोणीतरी पाठ्यपुस्तकाचं एक पुस्तक लिहायचं ते आपण पाठ करायचं आणि परीक्षेत द्यायचा तो विद्यार्थी 1 नंबर. पण असं शिक्षणाची व्याख्या नाही. तर त्याच्यासाठी असे सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव याच्या माध्यमातून गेलं पाहिजे. तसं युरोप आणि अमेरिका खंडामध्ये आपण जर पाहिलं तर शेजारी चीनसारखा एक देश आहे, त्या देशामध्ये कंपल्सरी मुलांना योगा, जिम्नॅस्टिक त्याच्यानंतर क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना पुढे घेऊन गेलं जातं आणि शालेय शिक्षणापासून तो क्रम आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी काही शिक्षणात पुढे जात नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याचं IT होण्याचं किंवा एज्युकेशन करून काहीतरी याचं पुढे जाण्याचं त्याचं स्वप्न नसतं. परंतु क्रीडा किंवा सांस्कृतिक या महोत्सवातून ते पुढे जातात आणि देशाचं नाव उज्ज्वल करतात. म्हणून ऑलिम्पिकसारख्या मोठ्या मोठ्या कॉमनवेल्थ गेम हे जे स्पर्धा असतात त्याच्यात ते विद्यार्थी पुढे असतात. म्हणून आपल्याकडे सुद्धा आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांमध्ये जे गुण आहेत ते गुण पुढे घेऊन गेले पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आज शिक्षणातून भाकरी मिळणं हे शक्य नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आज आपल्यामध्ये जो गुण आहे तो गुण ओळखला पाहिजे आणि त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आपले जे आदर्श शिक्षक असतात त्यांचं ते काम आहे की त्यांनी ते पुढे घेऊन जावं. म्हणून शिक्षणाचा असा अर्थ आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवामध्ये भाग घेतला आणि आपले जे शिक्षक आहे, वर्ग शिक्षक आहेत त्यांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलं आणि चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचं वर्ग शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. कौतुकास्पद असा कार्यक्रम त्यांनी त्या दिवशी केला. असेच कार्यक्रम आपले होत राहू आणि आपल्या विद्यार्थ्यांना याच्यापासून प्रेरक बळ मिळावं आणि सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य व्हावं असं या ठिकाणी मी कामना व्यक्त करतो. कारण आपल्या भारतामध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढते आणि तेवढ्या झपाट्याने लोकसंख्या वाढून आपल्याला आज 20-25% मुलं किंवा ज्या उच्च शिक्षित लोक हे परदेशात जाण्याचा विचार करत आहेत. पण परदेशामध्ये भयानक चित्र आहे. परंतु भारतातच अशा काही गोष्टी व्हाव्या आणि आपला देश पुढे जावा. कारण आता 150 कोटीच्या आसपास आपण पोचलेलो जगाची काही 18 ते 19% लोकसंख्या आपल्या देशामध्ये आता निर्माण होण्याची परिस्थिती झालेली आहे. इतर देशांमध्ये लोकसंख्या घटते. युरोप कंट्रीला मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. तर जर्मनी, नेदरलँड या देशामध्ये
अपत्य जन्माला घालण्याचं प्रमाण फार कमी आहे. आता जर्मनीमध्ये कोणी अपत्य जन्माला घातलं तर त्याचे सरकारने ठरवलेलं आहे की त्याचा शिक्षणाचा, त्याचा नोकरीचा, त्याचा जो पोटापाण्याचा प्रश्न आहे तो सरकार सोडवेल, परंतु तुम्ही अपत्य जन्माला घाला. आणि झपाट्याने लिव्ह इन रिलेशनशिप हा जो प्रकार युरोप खंडामध्ये वाढत चाललेला आहे, वैवाहिक जीवन जगण्यासाठी कोणी तयार नाही, मुक्त विचारसरणी आणि कल्चरल पॉईंट बदललेला असल्यामुळे. परंतु आपल्या देशामध्ये एकीकडे युरोप कंट्रीज, अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये ते हाल आहेत, परंतु आपल्याकडे झपाट्याने लोकसंख्या वाढत असल्यामुळे आपल्याकडे सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचं निर्माण करावं असं या ठिकाणी वाटतं. आणि आजकाल पालक आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पाल्यांसाठी खूप काही करायला तयार आहे. पूर्वीचा तो काळ राहिलेला नाही. आज आपण पाहतो की आपल्या पाल्यांसाठी सर्व व्यवस्था आपले पालक उभे करतात. पैसा असू द्या, शिक्षणाची व्यवस्था असू द्या. पूर्वी आपले जन्मदिवस व्हायचे, वाढदिवस व्हायचे, कार्यक्रम कोणाला माहिती नसायचा. आता इतकं म्हणजे ज्या ठिकाणी होत होता, जे आपल्या आदिवासी बहुमूल भागामध्ये वाढदिवस, बर्थडे वगैरे काही कार्यक्रम नव्हते, पण आज आपण कुठेही गेलं तरी जो मजुरी करणारा आहे तो पण वाढदिवस साजरा करू शकतो. एवढे आपण चांगल्या पद्धतीने केलं. पण मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आपण सुद्धा आपल्या आईवडिलांचं नाव मोठं व्हावं. त्यांनी केलेल्या आपल्यासाठी जे कर्तव्य आहे त्याची जाण ठेवून, त्यांच्या उपकाराची जाण ठेवून आपण सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी आपण कसं पुढे जाता येईल. कारण आपले आईवडील आहेत, आपले आईवडील आपल्याला कशासाठी, शिक्षणासाठी पाठवतात. आपले उज्ज्वल भविष्य, आपली मुलगी मोठी व्हावी, मुलगा मोठा व्हावा असा हेतू आपल्या वडिलांचा असतो. म्हणून या ठिकाणी जेवढ्या मुली बसलेल्या असतील, तुमची पण जबाबदारी आहे सामाजिक, कौटुंबिक ऐक्य टिकवण्याचे, विचार टिकवण्याचे. आपला पाय कुठे घसरणार नाही, आपल्याकडनं कुठे चुकीचं वर्तन होणार नाही, हे तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. आपण वाहून जाता कामा नये. आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित असलं पाहिजे. आपल्या जीवनात पुढे जायचं आहे. आणि आपल्या आईवडिलांना आपल्याकडून काही वाईट दिवस बघायला मिळतील, समाजात त्यांचं नाक खाली होईल, तेव्हा त्यांची बेआबरू होईल. असं सुद्धा वर्तन मुलांनी कोणी करू नये. आपल्या कुटुंबाचं, आपल्या कुळाचं नाव मोठं करावं, आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे. एवढं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगतो. सांस्कृतिक महोत्सवामध्ये काही गाणी होती, तर ती गाणी चित्रपटातली जरी असली तर ते आपल्या नृत्यकलेचं प्रदर्शन होतं. त्याच्यामधले काही वेगवेगळे अर्थ असतात किंवा काय असतं ते आपण घेऊ नये. पण नृत्य सादर करत असताना आपण तो एक नृत्यकलेचा आविष्कार म्हणून आपण तो का उपक्रम केला, प्रोग्राम केला. परंतु त्या चित्रपटासारखं आपलं जीवन नसावं. चित्रपट हे विकत घेतलेले स्वप्न आहेत. जास्त चित्रपट पण बघू नये. इथं कोणी जर चित्रपट बघत असेल तर ते बघू नका. मालिका, सिरियल वगैरे बघू नका. या सिरियलने अतिशय काही कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्या सिरियलमध्ये ते बघण्यासारखं काहीच नाही आहे. अतिशय अनैतिक गोष्टी त्या सिरियलमध्ये बघितल्या जातात. आज सिरियल बघण्याच्या आपल्याकडे महिला वर्गामध्ये खूप आवड निर्माण झालेली आहे. आपल्याकडे त्या तुम्ही पाहिलं तर ज्या वैवाहिक स्त्रिया आहेत त्या सुद्धा त्या सिरियल एकदम वेगळ्या आणि त्या सिरियलमध्ये अतिशय चुकीच्या गोष्टी असतात. सिरियल बघणं बंद करा, चित्रपट बघणं सुद्धा बंद करा. चित्रपटामध्ये, पिक्चरमध्ये काही नसतं, सर्व स्वप्न असतात. आणि जे चित्रपट बनवतात त्यांचं व्यक्तिगत जीवन बघा कसं असतं. त्यांच्याकडे आपल्याकडे खूप पैसा मिळतोय लोकांना, परंतु चित्रपट बघणं बंद करा. पिक्चर वगैरे काही नसते, सर्व स्वप्न असतात. हे विकत जपानचे लोक आपल्या भारतीय लोकांना खूप नाव ठेवतात की आपण जे चित्रपट बघतो ते आपल्याकडे भारतीय लोक स्वप्न विकत घेतात. सर्व स्वप्न असतात. म्हणून चित्रपट बघणं, मालिका बघणं, सिरियल जे असतात ते बघणं बंद करा. तुम्हाला बघायचं असतील तर काही डिस्कवरीसारखे चॅनल आहेत, काही हिस्टॉरिकल पण चॅनल आहेत, ते बघा. नसेल बघायचं तर तुम्ही चांगले पुस्तकं वाचा. त्याच्यातून आपल्याला चांगलं शिकायला भेटेल. आपलं आता वाचन कमी झालेलं आहे. पूर्वी आम्ही एक लायब्ररीमध्ये बसलो तर इतकं वाचायचो, एक कादंबरी पूर्ण करत होतो. पानिपत सारखी, छावा झाली कादंबरी आम्ही 2-3 दिवस आम्ही कृती वाचतो. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं आज जे बोलता येतं किंवा काही इतिहास सांगता येतो त्याचं कारण आम्ही आतापर्यंत अजूनही वाचलं पाहिजे. आणि बघितलं पिक्चर वगैरे वाचल्याने स्मरणशक्ती वाढते, बुद्धी वाढते. आणि सिरियल वगैरे चित्रपट बघल्याने आपली मती मंद होते, आपल्याला वेगळे विचार सुचतात. म्हणून सिरियल बघणं आणि चित्रपट बघणं बंद करा. एवढं या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना, ज्यांना बक्षीस वितरण आणि ज्यांनी भाग नाही घेतला त्यांचंही अभिनंदन. कारण ते जर नसते तरी ती शोभा आली नसते. ते टाळ्या वाजवायला होतेच बाकीचे लोक. म्हणून टाळ्या वाजवणाऱ्यांचं पण अभिनंदन.